डोंगरावरती अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जमदग्नी मंदिर आणि त्याच्याबद्दलची माहिती प्रसन्न सर आम्हाला ऐकून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं जमदग्नीचं मंदिर हे रेणुका मातेच्या मंदिरापासून एवढं लांब काय? महर्षी जमदग्नी अर्थात माता सत्यवती आणि ऋचिक मुनींचे पुत्र. भृगुकुलातल्या वंशपरंपरेने जर बघितलं तर ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी भृगु, त्यांचे पुत्र चवन आणि चवन ऋषींचे ऋचिक, तर त्या ऋचिक मुनींचा पुत्र अर्थात जमदग्नी. कोणेके काळी सत्यवतीची माता म्हणजे विश्वामित्रांची आई आणि सत्यवती या दोघींनाही ऋचिक मुनीने एक प्रसाद दिला होता. त्यांना सांगताना सांगितलं होतं की हे 2 प्रसाद मी तुमच्यासाठी तयार केलेत, दोघींनी ते प्रसाद ग्रहण करा. आणि सत्यवतीनं वडाच्या झाडाला तर तिच्या मातेनं म्हणजे कमलाक्षीनं पिंपळाला प्रदक्षिणा कराव्यात. आणि त्याप्रमाणे प्रदक्षिणा करण्याचा आदेश असताना सत्यवतीच्या मातेला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये ऋचिक मुनींनी युक्ती केली असावी, म्हणून त्या प्रसादाची अदलाबदल केली. आणि गर्भलक्षण जाणताना जमदग्नींच्या पित्याच्या म्हणजे ऋचिक मुनींच्या लक्षात आलं की सत्यवतीच्या उदरात राहणारा गर्भ हा क्षात्र तेजाचा आहे आणि या उलट कमलाक्षीच्या उदरातला गर्भ हा ब्राह्म तेजाचा झाला. हे त्यांनी सत्यवतीला सांगितल्यानंतर सत्यवतीने सांगितलं म्हणजे सत्यवा मातेने सांगितलं की मला माझा पुत्र क्षात्रवृत्तीचा नको, हवं तर नातू होऊ दे. त्याला अनुसरून ऋचिक मुनींनी सांगितलं की तू 21 सोमवार शिवार्चन कर आणि 21 सोमवार शिवार्चन केल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे सत्यवतीला जो त्रिगुण मलविरहित असा पुत्र झाला तो म्हणजे महर्षी जमदग्नी. आता यांना जमदग्नी म्हणतात म्हणजे यमालाही जाळणारा अग्निप्राशन करणारा तो यमदग्नी. कोणेके काळी भगवान शिवांनी महाकाल रूपामध्ये विश्वाला संपूर्ण विश्व भस्म करणारा अग्नी प्रज्वलित केला असता त्रिपुर सुंदरीच्या त्रिभुवन सुंदरीच्या दर्शनामुळे तो अग्नी प्राशन केला. आणि तिला विवाहाचा प्रस्ताव ठेवताच ती म्हणाली की ज्या वेळेला मी भगवती रेणुका नावाने अवतार धारण करेल त्याच वेळेला आपण महर्षी जमदग्नी व्हा आणि तेच जमदग्नी म्हणजे रेणुका मातेचे पती. आता यांचं मंदिर देवीच्या मंदिरापासून लांब आहे. याचं कारण असं की महर्षी जमदग्नी हे मुळात साधक वृत्तीचे. रेणुकेला त्यांनी एका प्रसंगी वर दिला की कलियुगामध्ये हजारो लोक तुझ्या दर्शनासाठी येतील, नाना प्रकारे तुझी पूजा करतील, तुला ऋषीपत्नीचं जीवन न जगता एका साम्राज्ञीचं जीवन जगावं लागेल. आणि त्यालाच अनुसरून आज आपण लक्षावधी भाविक रेणुकेच्या दर्शनाला जातो. पण त्या सगळ्या गर्दीपासून अलिप्त असे महर्षी जमदग्नी या ठिकाणी अशा उंच टेकडीवरती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं लाखो भाविक येतात. त्यावेळेला सहस्त्रार्जुन राजानं जमदग्नींची हत्या केली होती. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला कृत्तिका नक्षत्रावरती तो प्रसंग पार पडतो. तर त्या प्रसंगाची स्मृती म्हणून आजही भगवती रेणुका सती जाण्यासाठी निघते. संध्याकाळच्या वेळेला माता रेणुकेची पालखी येणेकुंडावरती जाते. शुभ्र वस्त्र नेसून सतीच्या शृंगारामध्ये रेणुका या जमदग्नी मंदिराजवळ येते. तिथं तिच्या पालखीवरची मंगल्यसूचक जी कंकण आहेत ती विसर्जन केली जातात आणि त्यानंतर मूर्तीचा चेहरा झाकून ती परत येते. तर याच यात्रेसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी लक्षावधी भाविक येतात. त्यानंतर पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा. या माघ पौर्णिमेनंतर पुन्हा एकदा रेणुकेचे सगळे शृंगार सुरू होतात किंवा तिच्या देवकार्याला सुरुवात होते. म्हणून लक्षावधी भाविक या माघ पौर्णिमेला रेणुकेच्या दर्शनाला येतात. आणि चैत्र पौर्णिमेला पुन्हा एकदा रेणुका आणि जमदग्नींचा विवाह सोहळा होतो. जो वियोग त्यांना कृतयुगामध्ये 4 दिवसाचा 4 क्षणाचा झाला तो युगांतरानं 4 महिन्याचा मानला जातो. म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला सुवासिन सौभाग्य विसर्जन केलेली रेणुका चैत्र पौर्णिमेला पुन्हा सौभाग्यवती होते. आज या मंदिरामध्ये महर्षी जमदग्नींची जी मूर्ती आहे ती आता मध्ये अक्षमाला आणि पोथी घेतलेली अशा स्वरूपाची आहे. काळ्या पाषाणाची सुंदर मूर्तीचं दर्शन करून आपण महर्षी जमदग्नींच्या या संपूर्ण तेजाचा अनुभव घेतो. चला तर